राज्यामध्ये आता मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची प्रतीक्षा। मान्सूननं महाराष्ट्र व्यापला, मात्र खानदेश आणि पूर्व विदर्भाकडे मात्र पाठ फिरवलेलीच। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर इथल्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा। अहमदनगर जवळच्या श्री क्षेत्र डोंगरगण हिरवाईनं नटलाव। निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी। लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुळगा ते बाकली मार्गावरच्या नवीन पूल पाण्याखाली, या मार्गावरील वाहतूक ठप्प। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। या जोरदार पावसानं वातावरणात सर्वत्र गारवा निर्माण, तर शेतकरी राजा सुखावला। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजनासह एकूण 547 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण करणार। कोल्हापूर शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नी उद्या कोल्हापूर बंदची हाक। हद्दवाढ कृती समिती उद्या मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार। येत्या 9 जुलैला मनोज जरांगेंची लातूर इथे संवाद रॅली आयोजित। जरांगे यांच्या संवाद रॅलीसाठी लातूरमध्ये मराठा समाजाकडून नियोजन। बैठक संपन्न। बैठकीमध्ये मराठा समाजाची लक्षणीय उपस्थिती। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाची 10 जुलैला महाएल्गार शांतता रॅली। लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हा, मराठा समाजानं अट ठेवली। धाराशिवच्या बैठकीत निर्णय। बीडमध्ये पोलीस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलली। आता 1 जुलै रोजी पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार। पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती। नाशिक पत्र प्रकरणाचे धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये पडसाद। आंबेडकरी संघटनांचा रास्ता रोको। घटनेला जबाबदार असणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी। लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर परभणीमध्ये मंथन बैठक। या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र। लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर परभणीमध्ये मंथन बैठक। या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र। आपल्या नादी लागला तर गोळ्या घालण्याची किसन जोर्वेकर यांची मंगेश चव्हाणांना भर सभेत धमकी। महाविकास आघाडीच्या शेतकरी आंदोलनातली घटना, हा प्रकार गंभीर। संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी, गिरीश महाजन यांची मागणी। अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे समर्थकांकडून भगवान बाबा मंदिरात महाआरती। पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी साकडं घातलं। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंकडून शेतात पेरणी। व्हिडिओ समोर। बोदवड तालुक्यात असताना शेलवड इथं पेरणी केल्याची माहिती। नक्षलवादी गिरीधरचं 22 जूनला उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोर आत्मसमर्पण। त्यानंतर नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवासकडून पत्रक जारी। पत्रकामध्ये गिरधर याचा भगोडा असा उल्लेख। जनता माफ करणार नसल्याचाही इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।